Hello everyone, my name is Archana. Welcome to Score Well Chemistry, where your chemistry concept becomes easy, exam ready, and logical. So, if you want to score well in chemistry, then you are at the right place. So, let's talk about today's topic. Let's get started. You see many things around you. That is a chair, even your mobile, your body, बुक, पेन्सिल, पेन ह्या सर्व गोष्टी. तुम्ही कधी विचार केलाय की ह्या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात तर त्या कशापासून बनलेल्या आहेत? त्याचा आन्सर आहे एकच वर्ड, दॅट इज मॅटर. सो टुडे वी आर गोइंग टू अंडरस्टँड अबाउट व्हॉट इज मॅटर, ओके, इन अ सिम्पल, इझी अँड स्कोरिंग वे. सो माय फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज मॅटर? मॅटर म्हणजे काय? सो एनिथिंग विच हॅज अ मास अँड ऑक्युपाय सम स्पेस. म्हणजे ज्याला काहीतरी मास असतं आणि जो काही ना काही जागा व्यापतो, दॅट इज अ मॅटर. इयर इज ऑल्सो मॅटर. युअर स्कूल बॅग इज ऑल्सो मॅटर. तुम्ही जो आता मोबाईल हातामध्ये पकडलेला आहे तो सुद्धा एक मॅटर आहे. काही गॅसेस पण आहेत जे की मॅटर म्हणून बिहेव करतात, जसं की ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. ही जरी आपल्या डोळ्यांना दिसत नसतील ओपन आईजला, तरी सुद्धा ते सुद्धा एक ॲज अ मॅटर म्हणून बिहेव करतात. नाव लेट्स टॉक अबाउट समथिंग इंटरेस्टिंग, दॅट इज व्हॉट इज नॉट मॅटर. मॅटर म्हणजे काय आहे समजलं. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या की मॅटर नाही आहेत, जसं की हीट, जसं की साऊंड, जसं की थॉट्स, जसं की लाईट. सगळ्या गोष्टी मॅटर नाही आहेत. दे हॅव नॉट अ मास अँड दे नॉट ऑक्युपाय सम स्पेस. त्यांना काही मास नसतं, ते जस्ट इमॅजिनरी कन्सेप्ट आहेत. सो त्या मॅटर नाहीत. मॅटर म्हणजे काय की ज्यांना काही ना काही मास आहे, ज्यांचं काही ना काही वेट आहे, पण फील करू शकतो की त्याला काही ना काही वेट आहे. Now let's important thing is states of matter. There are three states of matter, that is solid, liquid and gases. Solid, solid means their particles are strongly attracted to each other or closely packed. They have a definite shape and they have different volumes. फॉर एक्झाम्पल, जसं की तुम्ही आता जो मोबाईल हातामध्ये पकडलेला आहे तो दॅट इज अ सॉलिड. त्यांचे जे पार्टिकल्स असतात ते खूप क्लोजली पॅक असतात, ते झाले सॉलिड. फॉर एक्झाम्पल आईस, आईस इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर सॉलिड. वॉटर इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर लिक्विड. जेव्हा तुम्ही आईसला मेल्ट करता तेव्हा ते वॉटरच्या फॉर्ममध्ये तयार होतं, दॅट इज अ लिक्विड. दिस इज अ लिक्विड. त्यांचे जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांपासून थोडं दूर अंतरावरती असतात. आणि लिक्विडला एक डिफरंट वॉल्यूम असतो बट डिफरंट शेप नसतो, कारण तुम्ही जे पाणी ज्या कंटेनरमध्ये टाकणार त्या कंटेनरचा तो शेप घेणार, म्हणून त्यांना डेफिनेट वॉल्यूम असतो परंतु त्याचा डेफिनेट शेप नसतो. अँड थर्ड वन इज गॅसेस. आणि जेव्हा तुम्ही त्याच पाण्याला बॉईल करता ते जेव्हा वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये जातात, दॅट इज अ गॅसेस. तर त्यांचे जे पार्टिकल्स असतात तर ते खूप एकमेकांपासून दूर अंतरावरती असतात, म्हणजे त्यांचे जे पार्टिकल्सचं अट्रॅक्शन असतं ते खूप वीक असतं. सो सॉलिड हॅव अ स्ट्रॉंग अट्रॅक्शन, लिक्विड हॅव अ मिडियम अट्रॅक्शन अँड गॅसेस पार्टिकल्स हॅव वीक अट्रॅक्शन. ओके. नाव लेट्स टॉक समथिंग अबाउट व्हाय डू वी स्टडी अबाउट मॅटर. ठीक आहे, आपण हे सगळं पाहतो, पण आपण हे स्टडी का करायचं? मॅटरबद्दल आपण जाणून का घ्यायचं? जस्ट बिकॉज सब्जेक्ट आहे किंवा सिलेबसला आहे, मार्क्ससाठी मिळवून घ्यायचे असं नाही. तर मॅटरचा आपण अभ्यास करायचा, कारण आपण दैनंदिन जीवनामध्ये, डेली लाईफमध्ये मॅटरचे चेंजेस खूप सारे बघतो. जसं की किचनमध्ये आपण फूड कुक करतो म्हणजे कुकिंग फूड. आपण जे फूड इंटेक करतो त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल चेंजेस होतात. तर त्यामध्ये सुद्धा केमिस्ट्री इन्व्हॉल्व आहे, म्हणजेच मॅटरचा एक एक्सचेंज होतो वन फॉर्म टू अनदर फॉर्म. सेकंड इम्पॉर्टंट थिंग दॅट इज रेस्पिरेशन. आपण रेस्पिरेशन करतो, आपल्या आपल्या बॉडीमध्ये डायजेशन एक प्रक्रिया होते. तर डायजेशन पण एक केमिकल चेंज आहे, रेस्पिरेशन पण एक केमिकल चेंज आहे. रस्टिंग ऑफ आयरन म्हणजे तुम्ही लोखंड खूप दिवसानंतर पाहिलं तेव्हा ते मॉइश्चरसोबत रिॲक्ट होतं आणि त्यांच्यावरती एक प्रकारचा एक लेअर तयार होतो, दॅट इज गंज चढतो त्यांच्यावरती, आपण असं म्हणतो, दॅट इज रस्टिंग ऑफ आयरन. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता ह्या सगळ्यांमध्ये एक केमिकल प्रोसेस होती, केमिकल चेंज होती. सो केमिस्ट्री हेल्प अस टू अंडरस्टँड बिहेवियर अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅटर. सो नाव टुडे we learn about what is matter, what is not matter, states of matter, and why do we study about matter. So, if you found this video useful and helpful, then like, share, and subscribe to this channel. Thank you for watching.